नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एल एस अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण जिल्हा न्यायालय भरती पेपरातील काही महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। प्रश्न क्रमांक पहिला, 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला प्राप्त झालेला आहे? प्रश्न क्रमांक पहिला, 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला प्राप्त झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1, अशोक सफार यांना 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त झालेला आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, नुकतेच लष्करातील पहिल्या महिला सुभेदार कोण बनल्या आहेत? प्रश्न क्रमांक दुसरा, नुकतेच लष्करातील पहिल्या महिला सुभेदार कोण बनलेल्या आहेत? ऑप्शन क्रमांक 2, प्रीती रजक ही नुकतेच लष्करातील पहिल्या महिला सुभेदार बनलेल्या आहेत। प्रश्न क्रमांक तिसरा, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे होते? प्रश्न क्रमांक तिसरा, 1 मे 1960 मध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे होते? ऑप्शन क्रमांक 1, 26 हे 1 मे 1960 मध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हे होते। प्रश्न क्रमांक चौथा, राष्ट्रपती राजवट यांच्या संबंधी चे कलम खालीलपैकी कोणते आहेत? प्रश्न क्रमांक चौथा, राष्ट्रपती राजवट यांच्या संबंधीचे कलम खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2, कलम 356 हे राष्ट्रपती व राजवट यांच्या संबंधीचे कलम आहेत। प्रश्न क्रमांक पाचवा, जगातील सर्वात उंच शिखर माउंटेन एव्हरेस्ट कोणत्या देशात आहे? प्रश्न क्रमांक पाचवा, जगातील सर्वात उंच शिखर माउंटेन एव्हरेस्ट कोणत्या देशात आहे? ऑप्शन क्रमांक 1, नेपाळ या देशामध्ये जगातील सर्वात उंच शिखर माउंटेन एव्हरेस्ट आहे। प्रश्न क्रमांक सहावा, चंद्राचा किती टक्के भाग हा आपल्याला कधीच दिसत नाही? प्रश्न क्रमांक सहावा, चंद्राचा किती टक्के भाग हा आपल्याला कधीच दिसत नाही? ऑप्शन क्रमांक 1, 41% भाग हा चंद्राचा आपल्याला कधीच दिसत नाही। प्रश्न क्रमांक सातवा, पाण्याचे बर्फात रूपांतर झाल्यावर त्याचे रासायनिक सूत्र खालीलपैकी काय असते? प्रश्न क्रमांक सातवा, पाण्याचे बर्फात रूपांतर झाल्यावर त्याचे रासायनिक सूत्र खालीलपैकी काय असते? ऑप्शन क्रमांक 1, H2O हे पाण्याचे बर्फात रूपांतर झाल्यावर त्याचे रासायनिक सूत्र असते। प्रश्न क्रमांक आठवा, भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? प्रश्न क्रमांक आठवा, भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 3, मुंबई या ठिकाणी भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक 9, कर्कवृत्त हे भारताच्या किती राज्यांमधून गेलेले आहे? प्रश्न क्रमांक 9, कर्कवृत्त हे भारताच्या किती राज्यांमधून गेलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3, 8 राज्यांमधून गेलेले आहे। प्रश्न क्रमांक 10, भारतामध्ये आर्थिक वर्षाची सुरुवात कधीपासून होते? प्रश्न क्रमांक 10, भारतामध्ये आर्थिक वर्षाची सुरुवात कधीपासून होते? ऑप्शन क्रमांक 3, 1 एप्रिल या दिवशीपासून भारतामध्ये आर्थिक वर्षाची सुरुवात होते। प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणास अर्थशास्त्राचे जनक म्हणून मानले जाते? प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणास अर्थशास्त्राचे जनक असे मानले जाते? ऑप्शन क्रमांक 2, ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक म्हणून मानले जाते। प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 3, मुंबई या ठिकाणी महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाचे मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक 13, माउंट अबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतात आहे? प्रश्न क्रमांक 13, माउंट अबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतात आहे? ऑप्शन क्रमांक 2, अरवली पर्वत या पर्वतामध्ये माउंट अबू हे थंड हवेचे ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 14, जगामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र खालीलपैकी
कोणत्या खंडामध्ये आहे? प्रश्न क्रमांक 14. जगामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3. दक्षिण अमेरिका या खंडामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र आहे. प्रश्न क्रमांक 15. भारतामध्ये राष्ट्रीय सांख्यिकी दिवस कधी साजरा केला जातो? प्रश्न क्रमांक 15. भारतामध्ये राष्ट्रीय सांख्यिकी दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 2. 29 जून या दिवशी भारतामध्ये राष्ट्रीय सांख्यिकी दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 16. कारगिल विजय दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो? प्रश्न क्रमांक 16. कारगिल विजय दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 2. 26 जुलै या दिवशी कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 17. भारतामधील कोणत्या राज्यामध्ये वाघांची संख्या सर्वाधिक आहे? प्रश्न क्रमांक 17. भारतामधील कोणत्या राज्यामध्ये वाघांची संख्या सर्वाधिक आहे? ऑप्शन क्रमांक 1. मध्य प्रदेश या राज्यामध्ये वाघांची संख्या सर्वाधिक आहे. प्रश्न क्रमांक 18. राष्ट्रपती पदाकरिता किमान वय किती असावे लागते? प्रश्न क्रमांक 18. राष्ट्रपती पदाकरिता किमान वय किती असावे लागते? ऑप्शन क्रमांक 3. 35 हे आपले करेक्ट ऑप्शन आहे. प्रश्न क्रमांक 19. भारतामध्ये कोणत्या प्रकारची लोकशाही आहे? प्रश्न क्रमांक 19. भारतामध्ये कोणत्या प्रकारची लोकशाही आहे? ऑप्शन क्रमांक 1. अप्रत्यक्ष लोकशाही आहे. प्रश्न क्रमांक 20. कावेरी त्रिभुज प्रदेश खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? प्रश्न क्रमांक 20. कावेरी त्रिभुज प्रदेश खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3. तमिळनाडू या राज्यामध्ये कावेरी त्रिभुज प्रदेश आहे. प्रश्न क्रमांक 21. पाणी पंचायत ही योजना खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? प्रश्न क्रमांक 21. पाणी पंचायत ही योजना खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 4. महाराष्ट्र राज्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 22. तिहार जेल खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? प्रश्न क्रमांक 22. तिहार जेल खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3. दिल्ली या शहरामध्ये तिहार जेल आहे. प्रश्न क्रमांक 23. ओणम हा सण खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? प्रश्न क्रमांक 23. ओणम हा सण खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 4. केरळ या राज्याशी संबंधित ओणम हा सण आहे. प्रश्न क्रमांक 24. सोमनाथ हे मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? प्रश्न क्रमांक 24. सोमनाथ हे मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2. गुजरात या राज्यामध्ये सोमनाथ हे मंदिर आहे. प्रश्न क्रमांक 25. महाड हे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले शहर आहे? प्रश्न क्रमांक 25. महाड हे खालीलपैकी कोणत्या नदी काठावर वसलेले शहर आहे? ऑप्शन क्रमांक 4. सावित्री हे आपले करेक्ट ऑप्शन आहे. प्रश्न क्रमांक 26. रणथंबोर राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? प्रश्न क्रमांक 26. रणथंबोर राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 4. राजस्थान या राज्यामध्ये रणथंबोर राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न क्रमांक 27. मानगंगा ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनदी आहे? प्रश्न क्रमांक 27. मानगंगा ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? ऑप्शन क्रमांक 4. भीमा या नदीची उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 28. डेक्कन क्वीन ही रेल्वे खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावते? प्रश्न क्रमांक 28. डेक्कन क्वीन ही रेल्वे खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावते? ऑप्शन क्रमांक 2. पुणे व मुंबई या मार्गावर डेक्कन क्वीन रेल्वे धावते. प्रश्न क्रमांक 29. रायलसीमा हा मागास भाग खालीलपैकी कोणत्या राज्यात येतो? प्रश्न क्रमांक 29. रायलसीमा हा मागास भाग खालीलपैकी कोणत्या राज्यात येतो? ऑप्शन क्रमांक 3. आंध्र प्रदेश या राज्यामध्ये रायलसीमा हा मागास भाग येतो. प्रश्न क्रमांक 30. भारतामध्ये पहिली ताग गिरणी कोठे सुरू झालेली आहे?
प्रश्न क्रमांक 30 भारतामध्ये पहिली तागगिरणी कोठे सुरू झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 रिश्रा या ठिकाणी भारतामध्ये पहिली तागगिरणी सुरू झालेली आहे.